यात करुणा मुंडे यांच्या पोटगीवरून मुंबईच्या माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली। धनंजय मुंडेंसोबत लग्नाचे पुरावे सादर करा असे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। 1998 साली लग्न झाले, 3 मुलं आहेत, नात्याला नाव नाही असा युक्तिवाद करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केलाय। करुणा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, पोटगीची गरज काय असा सवाल धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। करुणा मुंडेंची बांधकाम व्यवसायासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक असल्याचं मुंडेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। लग्न झालेलं नाही तर पोटगी कुठून देणार असा युक्तिवाद यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय। करुणा मुंडेंच्या पोटगी प्रकरणी पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे। एक जे करुणा धनंजय मुंडे ट्रॅक्झिम कंपनी आहे, दोघांच्या नावावर होती आणि आज तुम्ही बघा किती मोठी चालाकी आहे। आमच्या दोघांचा जॉईंट अकाउंट आहे HDFC बँकमध्ये। त्यांची धनंजय मुंडेची 1 कोटीची पॉलिसी आहे, ज्याच्यावरती मी बायको म्हणून आहे। माझा जे होम लोन आहे त्याच्यावरती ते पती म्हणून त्यांनी गॅरंटर म्हणून साईन केलेली आहे, पती म्हणून। तरी पण सांगताय मी बायको नाहीये। किती मोठ्या लोकांचे डोळ्यामध्ये आणि जे न्यायालयाचे डोळ्यामध्ये धूळ झोकण्याचं काम हे धनंजय मुंडे करत आहे। आपली जे इलेक्शनमध्ये ॲफिडेविट दिलेले आहे की जे 2 मुलाचं आयडेंटिटी त्यांचं पालकत्व त्यांनी मान्य केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा वाद नाही। आता मुलगी मायनर आहे, आणखी मेजर झाली नाही आणि त्यामुळं त्यांचे आर्ग्युमेंट अशी होती की आम्ही त्यांचं मान्य करतो, फक्त करुणा मुंडे यांना द्यायचं आम्ही देणार नाही, कारण ते लिगली विडेड वाईफ नाही। पण आमचे असे आर्ग्युमेंट राहणार की जे 20 ते 21 वर्ष सोबत राहते, 2 मुलं होते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वर्ष 6 महिनेच असतं, हे काय 20-20 वर्ष नसतं। त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट आम्ही दाखल करणार आहेत। आमच्या लग्नाचे पुन्हा जॉईंट अकाउंट, जॉईंट पासपोर्ट जे अर्ज केलेले हे सगळे आम्ही पुरावे दाखल करणार आहेत, जे खालच्या कोर्टात रेकॉर्डवर ठेवलेले आहेत।